रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करण्यासाठी अन्नधान्य वितरण कार्यालयानं ठिकठिकाणी शिबिराचं आयोजन केलं आहे। रेशन प्रणालीत कार्ड धारकांना आता केंद्र शासनानं ई-केवायसी करण्याबाबत सक्ती केली आहे, पण ऐन धान्य वाटपावेळी नागरिकांना ई-केवायसी करिता भल्या मोठ्या रांगांना सामोरं जावं लागत असल्यानं अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी गर्दी टाळण्यासाठी जागोजागी शिबिराचं आयोजन केलं असून या शिबिरावर लक्ष ठेवण्यासाठी परिमंडळ अधिकारी आणि पुरवठा निरीक्षक यांची विशेष नियुक्ती करून स्वतः अन्नधान्य वितरण अधिकारी फिरते पथकावरून सर्व शिबिरावर नियंत्रण ठेवत आहेत। ज्या कार्ड धारकांनी ई-केवायसी केली नाही अशा लाभार्थ्यांचे भविष्यात धान्य कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। धान्य कमी होत असल्याच्या धास्तीमुळे नागरिक आता शिबिराकडे वळताना दिसत आहेत। शिबिरातही रांगा आणि गर्दी टाळण्यासाठी एका शिबिरात त्याच भागातील किमान 20 ते 25 दुकानदारांचे मनुष्यबळ ही कार्यरत ठेवण्यात आले आहेत। सोलापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाने मात्र या मोहिमेला सकारात्मक भूमिका घेतल्यानं सोलापूर शहरातील टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे। अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी सुरुवातीला रास्त भाव धान्य दुकानदारांची बैठक घेऊन यांना या मोहिमेबाबत जनजागृती करण्याची सक्त सूचना देण्यात आली होती। त्याप्रमाणे मागील काही अवघ्या 2 महिन्यातच नागरिकांमध्ये जनजागृती होऊन शिबिरासमोर रांगा दिसत आहेत। केंद्र शासनाच्या ई-केवायसी या मोहिमेला देखील सोलापूर अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी चांगलाच जोर धरल्यानं ई-केवायसी मध्ये देखील सोलापूर शहर राज्यात अग्रेसर आहेत। धान्य वाटपाची गर्दी टाळण्यासाठी केलेला हा उपक्रम नागरिकांना सोयीस्कर ठरल्यानं कार्ड धारकातून समाधान व्यक्त होत आहे। अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांचे जनसामान्य नागरिकातून कौतुक होत आहे।